नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण मराठी कुमार भारती इयत्ता 9वी आपल्या पुस्तकातील 8वा पाठ अभियंत्यांचे दैवत डॉक्टर विश्वेश्वरय्या बघणार आहोत. लेखक डॉक्टर यशवंत पाटणे. जन्म 1958. प्रसिद्ध लेखक. शेकोटी, सुंदर जगण्यासाठी, चैतन्याचे चांदणे, जगाच्या कल्याणा, स्वर्गंगेच्या काठी, ग्रंथ आमुचे साथी, उद्याच्या आनंदासाठी, चंदनाचे हात, स्वयंशिल्पी, 6वे सुख, सत्यशोधक तेंडुलकर इत्यादी पुस्तकांचे लेखन त्यांनी केलेले आहे. प्रस्तुत जो पाठ आहे डॉक्टर विश्वेश्वरय्या यांच्याबद्दल, तो पाठ त्यांनी चैतन्याचे चांदणेमधून आपला घेतलेला आहे. सातारा ग्रंथ महोत्सव, वाचन संस्कृती चळवळीची सुरुवात त्यांनी केली. ते उत्तम वक्ते आहेत. प्रबोधक म्हणून त्यांचा परिचय सुद्धा आहे. तुम्हाला मागल्या वेळेस मी सांगितलं होतं की आपण दुपार हा पाठ पाहिला होता. लेखक राजीव बर्वे यांच्यासोबत आम्ही प्रत्यक्ष मुलाखत घेतली होती. त्याचप्रमाणे ह्याही पाठाचे लेखक डॉक्टर यशवंत पाटणे यांनी सुद्धा आपल्या ह्या लिखाणाबद्दल, या पाठाबद्दल अनेक गोष्टी सांगितलेल्या आहेत. आता हा जो पाठ आहे, या पाठामध्ये त्यांनी विश्वेश्वरय्याबद्दल अनेक विशेषणे वापरली आहेत. आणि विश्वेश्वरय्या एक असामान्य असे इंजिनियर होते. अभियंता म्हणजेच इंजिनियर. तर या असामान्य अभियंत्याचे, या असामान्य इंजिनियरविषयी लेखकांनी आपल्याला भरभरून सांगितलेले आहे. आणि हा जो प्रस्तुत पाठ आहे, मी दरवेळेससारखं तुम्हाला प्रत्येक ओळ समजून सांगणार नाही, तर विश्वेश्वरय्यांविषयी माहिती सांगणार आहे. तत्पूर्वी आपण डॉक्टर विश्वेश्वरय्या यांचे बालपण आणि शिक्षण बघूया. जन्म 15 सप्टेंबर 1861. कर्नाटकामध्ये मदनहळ्ळी गाव जे होतं, पाठ्यपुस्तकामध्ये पेज नंबर 30वर आपल्याला दिलेलंच आहे. आणि त्यांचं जे त्यांचे जे पूर्वज होते ते आंध्र प्रदेशामध्ये मोक्षगुणम ह्या गावचे होते. पण त्यांचे वडील बऱ्याच वर्षापासून कर्नाटकमध्ये स्थायिक झाले आणि तिथेच यांचा जन्मसुद्धा झाला. 12व्या वर्षी त्यांच्या वडिलांचं छत्र विश्वेश्वरय्या यांच्या डोक्यावरून हरवलं. त्यानंतर त्यांची आई अतिशय खंबीर, जिद्दी, म्हणजे परिस्थितीला न हारता, परिस्थिती अगदी बेताची होती तरी पण आई मनाने मोठी श्रीमंत होती, जिद्दी होती. पण परिस्थिती हलाखीची असल्यामुळे विश्वेश्वरय्या यांनी त्या काळामध्ये अतिशय लहान वयामध्ये आपल्या आईवर कोणत्याही प्रकारचा आर्थिक भार पडू नये याकरता त्यांनी त्या काळामध्ये अगदी लहान वयात शिकवण्या सुरू केल्या, ट्युशन सुरू केल्या. आणि त्या ट्युशनच्या द्वारे त्यांना जी पैसे मिळायचे त्यातून त्यांनी पुढे आपली शिक्षणाची गंगा चालूच ठेवली. आपल्या कष्टाच्या कमाईतून महाविद्यालयाची पदवी प्रथम श्रेणीसुद्धा त्यांनी संपादन केली. म्हणजे त्यांचं शिक्षण तसं बघितलं तर बंगळुरूला झालं होतं ग्रॅज्युएशन त्यांचं. मग तिथे त्यांच्या प्राचार्य जे होते त्या कॉलेजचे, त्या प्राचार्यांनी सल्ला दिला की तू इथे न शिकता पुण्याला जा. आणि पुण्याला मग त्यांनी इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. आणि संपूर्ण मुंबई विद्यापीठामधून त्या काळामध्ये 1883मध्ये ते विद्यालयातून आणि मुंबई प्रांतातून, विशेषतः म्हणजे जी युनिव्हर्सिटी होती मुंबई युनिव्हर्सिटी, त्याच्या अंडरमध्ये जेवढे काही कॉलेजेस होते इंजिनिअरिंग, त्या कॉलेजेसमधनं 1883मध्ये त्यांनी प्रथम श्रेणीमध्ये आपली पदवी प्राप्त केली होती. आणि मग त्यांचं हे कौशल्य बघून त्यांना मुंबई सरकारने ॲज अन इंजिनियर, एक अभियंता म्हणून त्यांना नोकरीकरता बोलवलं. आणि त्यांचा नोकरीचा प्रारंभ जो त्यांचं कार्य होतं ते मुंबई सरकारच्या नाशिक विभागात सार्वजनिक बांधकाम खात्यात ते सहाय्यक अभियंता, असिस्टंट इंजिनियर ज्याला म्हणतो ते म्हणून ते कार्यरत झाले. आता त्यांचं सगळ्यात मोठं जे कार्य होतं, इंजिनियरची नोकरी जेव्हा त्यांना मिळाली त्याच्यानंतर त्यांच्यावर जी जबाबदारी आली ती म्हणजे खानदेशातील एका नाल्यावर पाईप बसवण्याचे फार अवघड पण अशक्यप्राय जे आव्हान होतं ते आव्हान त्यांनी स्वीकारलं. आणि मोठ्या शिताफीने त्यांनी ते कौशल्य पणास लावून ते आपलं काम पूर्ण केलं. आणि मग त्यांच्या या कार्यावर त्यांचे जे वरिष्ठ लोक होते, जे वरिष्ठ इंजिनियर ज्याला म्हणतो सिनियर इंजिनियर, ते खूप खुश झाले. आणि मग त्यांच्यानंतर त्यांना सिंध प्रांतातील सक्कर शहराच्या पुरवठ्याची जबाबदारी त्यांच्यावर सोपवण्यात आली.
आता सिंध प्रांत तेव्हाच्या काळामध्ये सिंध हा भारताचा अविभाज्य भाग होता, पण 1948 नंतर जेव्हा भारत आणि पाकिस्तानची फाळणी झाली तेव्हा सिंध हा प्रांत पाकिस्तानमध्ये गेला आणि सक्कर हा जो भाग आहे तो सक्कर भागसुद्धा सध्या पाकिस्तानामध्ये आहे. पण जेव्हा त्यांनी हे कार्य केलं तेव्हा पाकिस्तान आणि भारताची फाळणी झालेली नव्हती. तर सक्कर येथे त्यांनी बघितलं की सिंध प्रांतामध्ये ती जी नदी होती, सिंधू नदी जी होती, आपल्याला पेज नंबर 30वर दिलेलं आहे की सिंधू नदीच्या किनाऱ्याजवळील एका उंच डोंगरावर एक जलाशय बांधला. नदीचे पाणी मोठ्या पंपाने खेचून त्या जलाशयात साठवले जाईल. मग वाळू मिश्रित गढूळ घाणेरडे पाणी मुक्तपणे नागरिकांना पुरवले जाईल. आणि अशा प्रकारे तिथले जे नागरिक होते ते नागरिक वर्षानुवर्षापासनं असं नदीचं वाळू मिश्रित घाणेरडं पाणी पित होते. आणि कारण ते एवढं मोठं पाणी फिल्टर करणं तिथल्या नगरपालिकेला काही झेपत नव्हतं. आणि मग विश्वेश्वरय्यांनी ते आव्हान स्वीकारलं आणि फार कमी खर्चामध्ये त्यांनी हे जे ह्या गावातल्या लोकांवर हे जे संकट होतं गढूळ पाणी पिण्याचं ते दूर केलं. तर त्यांनी काय केलं तर ह्या नदीच्या काठाजवळ पात्रातच एक गोल व खोल विहीर खोदून काढली. विहिरीच्या तळापासून नदीच्या प्रवाहाखाली एक बोगदा खणला. आता विहिरीचा जो तळ असतो एकदम खाली तिथून तर जिथून नदीचा प्रवाह सुरू होतो तिथपर्यंत एक बोगदा त्यांनी खणला आणि नैसर्गिक पद्धतीने विहिरीमध्ये स्वच्छ व शुद्ध पाणी साचू लागले. आता जिथून उगम पावते तिथलं पाणी निश्चितपणे स्वच्छ असणार, त्यामुळे ते स्वच्छ पाणी त्या विहिरीमध्ये जमा होऊ लागलं आणि मग ते पाणी पाईपच्या साह्याने लोकांना पुरवण्यात आलं. आणि मग हे सगळं बघून सक्करकरांच्या डोळ्यात आनंदाचे पाणी आले. इथे अंडरलाईन करायला डोळ्यात आनंदाचे पाणी येणे म्हणजे खूप आनंद होणे. आणि साऱ्या भारतीयांच्या तो कुतूहलाचा कौतुकाचा विषय झाला की हे अशक्यप्राय जे काम होतं ते शक्य करून दाखवणारे एकमेव अभियंते म्हणजे डॉक्टर विश्वेश्वरय्या होते. आणि फार कमी खर्चामध्ये त्यांनी हे सगळं केलं. नंतर पेज नंबर 31वर आपल्याला दिलेलं आहे की त्यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतली. स्वतः त्यांनी रिटायरमेंट घेतलं 1907मध्ये. त्यांच्या सेवेचा गौरव मुंबई सरकारने त्यांना पेन्शन म्हणून त्यांचा गौरव केला. आपल्या गरजेपुरता पैसे ते ठेवायचे आणि बाकीचे जे पैसे राहायचे पेन्शनचे ते गरीब विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी किंवा शैक्षणिक संस्थांच्या उभारणीसाठी त्यांनी केलं. माझ्या माहितीप्रमाणे विश्वेश्वरय्या यांनी कर्नाटक आणि आंध्र प्रदेशामध्ये जवळपास 2500 शाळा काढल्या आणि त्याच्यानंतर त्यांच्या नावाने बरेचसे कॉलेजेससुद्धा निघाले, इंजिनिअरिंग कॉलेजेस निघाले. तर अशा प्रकारे त्यांनी केवळ अभियंता म्हणूनच स्वेच्छानिवृत्ती घेऊन आपलं जीवन पुढे चालू न ठेवता जो वेळ होता त्यांना मिळालेला तो वेळ त्यांनी आंध्र प्रदेश आणि कर्नाटकच्या विद्यार्थ्यांना शिक्षण मिळावं याकरता खर्ची केला आणि 2500 शाळा त्यांनी काढल्या. त्यानंतर युरोप दौरा. ते युरोप दौऱ्यावर बऱ्याच वेळा जायचे. आता तेव्हाचा युरोप दौरा साधा सोपा नव्हता. जे एक वर्ष ते युरोपात राहायचे तर ते फिरण्याकरता नाही तर स्थापत्यशास्त्राचा अभ्यास करायला ते युरोप दौऱ्यावर राहायचे. असे जवळपास 6 वर्ष त्यांनी युरोप दौरे केले आणि त्या 6 वर्षात ते अनेक प्रकारे त्यांनी ह्या गोष्टी शिकले की एक अभियंता, भारतीय अभियंता आणि एक युरोपियन अभियंता मध्ये कोणत्या प्रकारचा फरक आहे. म्हणजे फरक म्हणजे असं दिसण्यात वगैरे फरक नव्हे तर तिथली जी प्रगती आहे एक अभियंत्याने केलेली प्रगती तर त्या देशामध्ये असं काय आहे की जे आपल्या देशामध्ये नाही आहे. तर ते सगळं ते शिकण्याकरिता तिथे जायचे आणि मग तिथून आले की मग ते आपला सगळं जेवढं काही शिक्षण होतं ते सगळं भारतीय लोकांसाठी मग त्यांनी ते आपल्या शिक्षणाचा वापर केला. तर एक दिवस अचानक असेच ते युरोप दौऱ्यावर गेले आणि त्यांना हैदराबादचे जे निजाम होते त्यांनी बोलवलं, तातडीने बोलवलं. आता इतकं येणं फारसं सोपं नव्हतं पण तरीही आपला देश आणि आपल्या देशाने आपल्याला बोलवलं करता आपला युरोप दौरा त्यांनी अर्ध्यावर सोडला. आणि तेव्हा मुसा नदी होती ती हैदराबादमध्ये. तर या मुसा नदीला प्रचंड पूर आला होता, रौद्ररूप धारण केलं होतं मुसा नदीने आणि त्यामुळे अनेक शहरं पाण्याखाली जाण्याचा धोका निर्माण झाला होता. मग आता ह्यावेळी काय करायचं म्हणून तिथल्या निजामाने मग डॉक्टर विश्वेश्वरय्या यांना बोलवलं आणि
लेखकांनी पेज नंबर 31वर तिसऱ्या पॅरामध्ये खूप छान आपल्याला दिलेलं आहे की खवळलेल्या जलाशी सामना करण्यासाठी विश्वेश्वरय्या नावाचे आधुनिक अगस्ती युरोपचा दौरा अर्धवट सोडून हैदराबादला आले. आता इथे आधुनिक अगस्ती म्हटलेलं आहे. तर अगस्ती म्हणजे काय, तर अगस्ती नावाचे ऋषी होते. आता ऋषीचा आणि विश्वेश्वरय्यांचा काय संबंध, तर असं म्हटलं जातं की देव आणि दानवामध्ये तेव्हाच्या काळामध्ये की युद्ध झालं होतं आणि देवांना पाहून दानव समुद्रामध्ये लपले होते. मग आता मानवजात आणि देवांना वाचवण्याकरता अगस्ती ऋषींनी तो सगळा समुद्र प्राशन केला होता, अशी एक मान्यता आहे. मग आता ही जी मुसा नदी आहे, त्या मुसा नदीच्या पाण्यामुळे तिने रौद्ररूप धारण केल्यामुळे अनेक शहरं आता जलमय होणार होती. मग आता हे पाणी अडवायचं होतं, ह्या पाण्याला कुठेतरी थांबवायचं होतं. म्हणून विश्वेश्वरा एक आधुनिक मॉडर्न अगस्ती म्हणजे हा एक व्यक्ती होता, एकमेव व्यक्ती होता की जो या पाण्याच्या प्रवाहाला रोखू शकत होता. एवढी गॅरंटी त्यावेळी निजामांना होती आणि म्हणूनच त्यांनी युरोपचा दौरा अर्धवट सोडून त्यांना हैदराबादला बोलवलं. आणि मग 6 महिने जवळपास पुस्तकात आपल्याला दिलं की तब्बल 6-7 महिने झुंज देऊन मुसा नदी मानवाच्या ताब्यात राहील अशी त्यांनी कायमची व्यवस्था केली. आणि मग ह्या मुसा नदीवर 6 महिन्यामध्ये डॉक्टर विश्वेश्वरय्या यांनी एक धरण बांधलं आणि म्हणूनच मग 6 महिन्यानंतर या मुसा नदीला जे ज्या प्रकारचं रौद्ररूप तिने धारण केलं होतं ते रौद्ररूप आता कमी झालं होतं आणि पाण्याचा प्रवाह अचानकपणे धरण बांधल्यामुळे थांबल्या गेल्यामुळे जी शहरं पाण्याखाली जाणार होती ती आणि जी माणसांची हानी होणार होती ती हानी आता विश्वेश्वरय्याच्या बांधकामामुळे आता होणार नव्हती. म्हणजे एवढा प्रचंड विश्वास निजामांना होता आणि म्हणूनच त्यांनी विश्वेश्वरय्यांना इथे म्हणजे लेखकांनी इथे आधुनिक अगस्तीची उपमा दिलेली आहे. की विशेषण म्हणजे किती सुंदर की म्हणजे अगस्ती ऋषींसोबतची तुलना नाही म्हणू पण त्याचप्रमाणे म्हणजे देवांना वाचवण्याकरता दानवांना प्राशन केलं, तर इथे ह्या अगस्तीने, या मॉडर्न अगस्तीने, या आधुनिक अगस्तीने हे जे पाणी होतं तेव्हा त्यांनी अगस्तींनी समुद्र प्राशन केला होता, यांनी ह्या पाण्याला थांबवलं होतं आणि हजारो जीवांना वाचवलेलं होतं. ही किमया म्हैसूर संस्थानच्या महाराजांना समजली आणि मग त्यांनी त्यांना मुख्य अभियंता म्हणून त्यांची नियुक्ती केली. आता म्हैसूरचा हा जो पॅरेग्राफ आहे ना पेज नंबर 31वर ही किमया आणि तो पूर्ण पॅरेग्राफ हा अतिशय सुंदररित्या म्हैसूरचं वर्णन आपल्याला लेखकांनी केलेलं आहे. की म्हैसूरला मग कावेरी नदीवर बांध बांधायची की योजना म्हैसूरच्या राजाची होती आणि मग विश्वेश्वरय्यांनी हे तुम्हाला दिलेलं आहे मी PPTमध्ये की श्रीकृष्ण राजा सागर धरण बांधलं आणि हे धरण बघून अक्षरशः महात्मा गांधी सुद्धा चकित झाले की एक भारतीय व्यक्ती, एक भारतीय अभियंता इतका कल्पक कसा असू शकतो. अजस्त्र असं धरण बांधलं त्यांनी, फार मोठं. तर केवढं मोठं आहे ते, तर 8600 फूट ते लांब आहे, 101 फूट ते रुंद आहे आणि 104 फूट उंच असं हे धरण. म्हणजे तुम्ही इमॅजिन करा की हे धरण जवळपास 150 म्हणजे आता 150 म्हणू नाही तर आपण 160 जवळपास आता 160 वर्ष होऊन राहिलेली आहेत हे कृष्णराज सागर धरण बांधण्याकरता. म्हणजे इमॅजिन करा की त्या काळामध्ये अशा प्रकारचं धरण बांधणारा हा एकमेव अभियंता होता आणि ह्या धरणाचे जे दरवाजे होते ते ॲटोमॅटिक उघडझाप करणारे होते. म्हणजे कोणत्याही प्रकारचं मानवी त्याच्या सहकार्य नव्हतं आणि आपोआप उघडझाप करणारे 171 दरवाजे या धरणामध्ये आहे. तर हे इतकं म्हणजे याच्यासाठी ते युरोपला जायचे, तिथे जाऊन त्या सगळ्या काही गोष्टी ते शिकायचे आणि मग त्याची अंमलबजावणी त्यांनी भारतामध्ये केली. तर हे भारतातलं एकमेव अतिशय सुंदर 160 वर्षांपूर्वी बांधलेलं, अजूनही जसंच्या तसं असलेलं, कोणत्याही प्रकारचं काहीही हानी न झालेलं कृष्णराज सागर धरण म्हैसूर जवळचं. आणि मग आता ह्या कृष्णराज सागरचं जवळ त्यांनी एक विश्वेश्वरय्या कालवा काढला धरणाच्या बाजूला, डाव्या बाजूला.
तर विश्वेश्वरय्या कालवा हे त्याला नंतर नाव मिळालं, कारण तो विश्वेश्वरय्या यांनी तयार केला होता म्हणून. मग हा जो कालवा होता तो 60 मैल लांबीचा कालवा त्यांनी तयार केला. या कालव्यासाठी त्यांनी डोंगर खोदून 3960 लांबीचा एक बोगदा तयार केला. या धरणातून ठराविक पाणी शिवसमुद्र धबधब्यात सोडले जाते व पाण्याच्या नियमित पुरवठ्यावर विद्युत निर्मिती केंद्र चालवले जाते. बघा, म्हणजे केवळ ते धरण न बांधता त्या धरणातून जेवढं काही पाणी गरजेचं आहे तेवढंच पाणी धबधब्यात सोडलं जातं आणि उरलेलं जे पाणी आहे त्याच्यापासून विद्युत निर्मिती सुद्धा त्यांनी सुरू केली होती. आणि ह्या विद्युत, हे बघा, हे वृंदावन गार्डन आहे आणि ह्या वृंदावन गार्डनला सुद्धा तुम्ही जर व्यवस्थितरित्या चित्र बघाल तर समोरचं जे चित्र आहे, काही झाडं आहेत आणि त्याच्या पलीकडे आहे ते कृष्णराज सागर धरणाचा जो विश्वेश्वरय्या कालवा जो आहे तो आहे आणि त्याच्यातलं हे पाणी ह्या वृंदावन उद्यानाला मिळालेलं आहे. आणि अतिशय सुंदररित्या हे वृंदावन गार्डन तेव्हा विश्वेश्वरय्यांनी तयार केलं होतं आणि भारतात तेव्हाच्या काळातलं एकमेव अतिशय सुंदर हे असं गार्डन आहे. पण ह्याच गार्डन सोबतच त्यांनी जो म्हैसूरचा जो राजवाडा होता, तेव्हाच्या काळात राजे वगैरे राहायचे. म्हणजे आपण इतिहासाचा जर अभ्यास केला तर आपल्याला माहीत आहे की जवळपास 599 संस्थानं अशी होती की जी इंग्रजांच्या अधिपत्याखाली होती. म्हणजे तैनाती फौज वगैरे तुम्ही 8व्या वर्गात शिकलेलेच. आता याही शिकाल की राजे राहायचे आणि त्यांच्या अंडरमध्ये सगळं संबंध इंग्रजांची फौज राहायची. म्हणजे राजाला जर कोणता निर्णय घ्यायचा असेल, कोणावर चढाई करायची असेल, तर ती फौज, तो स्वतः ची जी फौज आहे ती न वापरता केवळ इंग्रजांचीच फौज वापरू शकत होता आणि त्याला तो मानधन सुद्धा देत होता, त्याला आपण पगार म्हणतो. तर ह्या म्हैसूरचा जो राजवाडा आहे त्या राजवाड्याला हे वृंदावन गार्डनचं आपण संध्याकाळचं दृश्य बघू शकता की बाजूला आपल्याला बघा सुंदर की जे कृष्णसागर जे धरण आहे त्या धरणावर रोषणाई केलेली आहे, वृंदावन गार्डनवर रोषणाई केली आहे, रंगीत रंगीत काय म्हणतात लाईट्स लावलेले की ज्याच्यामुळे ते पाण्याचा रंग आपल्याला तसा दिसतो. ही कल्पकता हे सगळं काही विश्वेश्वरय्यांनी केलेलं आहे. आणि ही जी रोषणाई आहे ह्या गार्डनला, वृंदावन गार्डनला, त्याचप्रमाणे हा म्हैसूरच्या जर राजवाड्याची जी रोषणाई आहे ही संबंध रोषणाई कोणत्याही प्रकारचे इतर साधनं न वापरता ह्याच कालव्यामधून जे पाणी विश्वेश्वरय्या कालव्यामध्ये जे जमा होतं त्याच पाण्यातून त्यांनी तिथे विद्युत निर्मिती केंद्र सुद्धा तयार केलं. म्हणजे पाण्याचा अपव्यय होऊ दिला नाही आणि त्या विद्युत निर्मिती केंद्रातून जी वीज उत्पन्न होते ती म्हैसूरचा राजवाडा आणि वृंदावन गार्डनला पुरवली जाते. म्हणजे अशा प्रकारचं लेखक म्हणतात की मोठी माणसे आपल्या कार्याच्या रूपाने जगतात ती अशी. त्यांनी ते कार्यच असं केलेलं आहे की ते आपल्या कार्याच्या रूपाने जगामध्ये प्रसिद्ध आहे, भारतामध्ये प्रसिद्ध आहे. आणि हे खरंच आहे, एक तत्व आहे की म्हणजे कोणत्याही प्रकारचा बडेजाव न करता, कोणत्याही प्रकारची प्रसिद्धी स्वतःला मिळवून न देण्याचा प्रयत्न करता स्वतः ते आपल्या कार्याने आपल्यामध्ये अजूनही जिवंत आहेत. एवढं मोठं कार्य करून ठेवलेलं आहे या माणसाने की आपण कधीही ते विसरू शकत नाही. म्हणजे त्या कार्याच्या रूपाने ते जगून राहिलेले आहेत. त्यांनी कार्यच तसं केलेलं आहे, त्याच्यामुळे प्रत्येक भारतीय व्यक्तीला त्यांच्याबद्दल निश्चितपणे एक अभिमान आपल्या मनामध्ये राहीलच. त्यानंतर त्यांनी केवळ तेवढंच केलं नाही तर म्हैसूर विद्यापीठ स्थापन केलं, पोलाद कारखाना निर्माण केला, रेशीम, चंदन, तेल, साबण इत्यादी उत्पादनांचं केंद्र सुद्धा त्यांनी ह्याच्यात त्यांचा फार मोलाचा वाटा होता. म्हणजे केवळ अभियंता म्हणूनच आपण त्यांच्याकडे नाही बघू शकत, एक इंडस्ट्रियलिस्ट सुद्धा आपण त्यांना म्हणू शकतो. शिक्षण आहे, उद्योग आहे, शेती आहे, प्रत्येक गोष्टीमध्ये त्यांनी अतिशय मोलाचं कार्य केलं. मुंबई औद्योगिक शिक्षण समितीचे ते अध्यक्ष होते. त्याचप्रमाणे नवी दिल्ली राजधानी समितीचे सल्लागार, असे अनेक पदं त्यांनी भूषवली आहेत. कराची, जे आता पाकिस्तानमध्ये आहे, बडोदा, सांगली, नागपूर, राजकोट, गोवा इत्यादी ठिकाणी महानगरपालिकांना, तसंच इंदोर, भोपाळ, कोल्हापूर, फलटण इत्यादी संस्थानांना त्यांनी अडचणीच्या काळात मोलाचे मार्गदर्शन केले. ब्रिटिश सरकारने तेव्हाच्या काळात त्यांना सर हा किताब दिला होता. इतकं सोपं नव्हे, ब्रिटिशांच्या मनामध्ये आपल्या प्रती इतकं मानाचं स्थान मिळवणं फार कठीण होतं तेव्हाच्या काळामध्ये, कारण त्यांचंच राज्य होतं. पण या असामान्य व्यक्तिमत्वाची असामान्य बुद्धिमत्ता ब्रिटिशांनी हेरली आणि म्हणूनच त्यांना सर किताब दिला.
विविध विद्यापीठांनी त्यांना DLIT ही पदवी दिली. त्यानंतर भारत सरकारने त्यांना 1955 साली सर्वोच्च सन्मान, भारताचा सर्वोच्च सन्मान म्हणजे भारतरत्न या पुरस्काराने गौरवलं. त्यांच्या नावाने पोस्ट तिकीट सुद्धा तयार केलं. आणि त्यांचा जो जन्मदिवस आहे तो अभियंता दिन म्हणून आपण साजरा करतो हे सगळ्यांना माहिती आहे. पण कर्नाटकामध्ये तेव्हाच्या म्हणजे त्या दिवशी 15 सप्टेंबरच्या दिवशी सार्वजनिक सुट्टी दिल्या जाते. हे चित्र आहे. डॉक्टर राजेंद्र प्रसाद त्यांना भारतरत्न हा पुरस्कार देऊन राहिलेले आहेत. आणि डॉक्टर विश्वेश्वरय्या यांच्या स्मरणार्थ किंवा सन्मानप्रित्यर्थ निघालेल्या अनेक संस्था आपण ऐकल्या. आणि त्यातल्या काही ठराविक संस्था मी तुम्हाला सांगते की विश्वेश्वरय्या पॉलिटेक्निक कॉलेज महाराष्ट्रातले, विश्वेश्वरय्या प्रसारक मंडळ, त्याच्यानंतर सर एम विश्वेश्वरय्या इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी MVIT बंगळूर, त्याच्यानंतर युनिव्हर्सिटी विश्वेश्वरय्या कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग UVCE बंगळूर आणि विश्वेश्वरय्या राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्था VNIT नागपूर हे सगळ्यांना सुपरिचितच आहे. तर ह्याच नाही तर याच्या व्यतिरिक्त अनेक संस्था विश्वेश्वरय्या यांच्या नावाने आपल्याला बघायला मिळतात. आता आपण बघितलं की पेज नंबर 31 आणि 30 आणि 31 आणि आता आपण 32 बघणार आहोत. तर त्या 32 मध्ये आपण अगोदरच्या स्लाइडमध्ये बघितलं की त्यांना किती प्रकारे कशा प्रकारे गौरवण्यात आलं होतं. अभियंता दिन म्हणून आपण साजरा करतो त्यांचा जन्मदिवस. पण त्याचबरोबर हा एकच व्यक्ती, या एकाच व्यक्तीमध्ये एकाच माणसाचे हे अनेक पैलू आपण बघणार आहोत. एक महान अभियंता आपण बघितलंच आहे, उत्तम प्रशासक सुद्धा होते. म्हणजे असं म्हणतात की विश्वेश्वरय्या कामाच्या बाबतीत एवढे प्रॉम्प्ट होते, वेळेच्या बाबतीत की आणि कसं ती सवय लागून गेली. इंग्रजांना ही फार सवय होती की प्रत्येक काम वेळोवेळी करण्यात यावं म्हणून. तेव्हाच्या काळात ऑफिससुद्धा अगदी वेळेवर प्रत्येकजण ठरलेल्या वेळेतच ऑफिसमध्ये जायचं. त्यामुळे ते उत्तम प्रशासक होते, उद्योगपती होते. आपण बघितलेलंच आहे की अनेक प्रकारचे शेती विषयी त्यांनी उद्योगधंदे सुरू केले. चंदन आहे, साबणाचे उद्योगधंदे त्यांनी त्या कर्नाटक आणि आपण तुम्ही ऐकलाच असं म्हैसूर सँडल सोप असं म्हटलं जातं. सँडल म्हणजे चंदन. तर हे चंदनाचे वगैरे जे उद्योग आहेत, हे जे उद्योगधंदे आहेत ते सुद्धा त्यांनी सुरू केले. ते उद्योगपती होते, अर्थनीतिज्ञ होते, शिक्षण तज्ज्ञ होते. अनेक संस्थान त्यांनी स्थापन केल्या, अनेक शाळा त्यांनी काढल्या. राष्ट्र विकासाची स्वप्न बघणारा हा व्यक्ती होता. भाषा समृद्धीसाठी झटणारे, आता हा पॉईंट खूप महत्त्वाचा आहे. भाषा समृद्धीसाठी झटणं. बघा, जन्म झाला कर्नाटकमध्ये, मूळ गाव होतं म्हणजे मूळ जिथे त्यांचे पूर्वज होते ते होतं आंध्र. शिकले, जिथे त्यांचा जन्म झाला तिथे शिक्षण, त्याच्यानंतरचं पुढलं शिक्षण त्यांचं बंगळुरूमध्ये झालं. त्याच्यानंतर ते आले पुण्यामध्ये. पण पुण्यामध्ये आल्यावर साऊथ इंडियन लोकांना हिंदी नाहीच्याच याच्यात आहे, म्हणजे आपण असं म्हणू की नाहीच आहेत त्यांना. पण विश्वेश्वरय्यांची ही खूप प्लस पॉईंट आपण म्हणू की भाषा समृद्धीसाठी झटणारं असं का म्हटलं, कारण महाराष्ट्रात येऊन त्यांनी जेव्हा इंजिनिअरिंगची पदवी हासिल केली म्हणजे मिळवली तेव्हा ते मराठी शिकले. महाराष्ट्रात आल्यावर मराठी शिकले आणि मग कॉलेजमध्ये प्रवेश घेतल्यावर नंतर त्यांना जी पहिली नोकरी मिळाली ती सुद्धा महाराष्ट्रातच मिळाली. म्हणजे असं नाही आहे की मी एक साऊथ इंडियन आहे आणि त्याच्यामुळे मी कोणत्याही प्रकारची इतर भाषा शिकणार नाही, असं कोणत्याही त्यांच्या व्यक्तिमत्वामध्ये असं त्यांनी जाणवू दिलं नाही किंवा असं आणलं सुद्धा नाही. म्हणजे त्यांची मूळ भाषा त्यांना येत होती, हिंदी येत होती, प्लस इंग्रजी तर उत्तमच होतं, पण त्याचबरोबर मराठीसुद्धा ते शिकले. म्हणजे भाषा समृद्धीसाठी, म्हणजे मी इतर राज्यातून आलेला आहो आणि त्याच्यामुळे मी माझ्याच भाषेत बोलणं हा अट्टहास त्यांनी कधीही केलेला नव्हता. ते उत्तम लेखक होते, त्याचप्रमाणे ते उत्तम क्रीडाप्रेमी सुद्धा होते. अनेक गुण म्हणू आपण, अनेक गुण त्यांच्यामध्ये होते. विश्वेश्वरय्या हे विज्ञान युगातील विश्वकर्मा होते. झिजलात तरी चालेल पण गंजू नका, हा त्यांनी तरुण पिढीला दिलेला संदेश आहे. प्रचंड प्रमाणात मेहनत या व्यक्तीने केली, प्रचंड हालअपेष्टा सहन केल्या आणि तरीही झिजले, खूप झिजले, पण तरीही कधीही गंजले नाही, म्हणजे कधीही हार पत्करली नाही. चिकाटी खूप जास्त प्रमाणात त्यांच्यामध्ये होती आणि म्हणूनच वयाची 90 ओलांडली तरी ते तरुणांना लाजवतील एवढे उत्साही होते. 101 वर्षाचे ते झाले होते आणि तेव्हा पर्यंत म्हणजे स्वतः ते भारतरत्न घ्यायला गेले होते
पुरस्कार जेव्हा त्यांना प्राप्त झाला होता, म्हणजे आपण विचार करू शकतो की ह्या वयात सुद्धा त्यांच्या शरीरामध्ये केवढा जोश, मनामध्ये केवढा जोश होता, केवढी ताकद होती, केवढी जिद्द होती. आणि त्या सगळ्या काही गोष्टींमुळे आपण त्यांना म्हणू की हे एवढे सगळे जे पैलू आहेत ते एका माणसाचेच पैलू आहेत. म्हणजे एक व्यक्ती किती प्रकारे स्वतःमध्ये अनेक गुण घेऊन सुद्धा कार्य करू शकतो. आणि विश्वेश्वरय्यांबद्दल पंडित नेहरू यांनी म्हटलं आहे की जेव्हा त्यांची जन्मशताब्दी झाली, 100 वर्षाचे जेव्हा झाले, तेव्हा त्यांनी संबंध देशाने त्याला गौरवलं. आणि तेव्हा पंडित नेहरूंनी त्यांच्याबद्दल म्हटलं की ही इज अन इंजिनियर ऑफ इंटिग्रिटी, कॅरेक्टर अँड ब्रॉड आउटलुक. म्हणजे ते एक अभियंता होते, इंजिनियर होते. कशाचे इंजिनियर होते? ते इंटिग्रिटी आपण म्हणू की एक निष्ठावान व्यक्ती. म्हणजे इंजिनियर कशाचे इंजिनियर? तर निष्ठावान असण्याचे इंजिनियर होते. चारित्र्य संपन्न होते, कॅरेक्टर म्हणजे चारित्र्य संपन्न. आणि ब्रॉड आउटलुक, विशाल दृष्टिकोन असणारा व्यक्ती. या सगळ्या काही गोष्टी त्यांच्यामध्ये होत्या आणि त्याचे ते इंजिनियर होते. केवळ BEची डिग्री प्राप्त करून डिग्री पुरता इंजिनियर ते नव्हते, तर ह्या अनेक गोष्टींचे ते इंजिनियर होते. म्हणजे इतक्या सगळ्या काही गोष्टी त्यांनी करून ठेवलेल्या आहेत ना, की ज्याचं खरं कौतुक करावं तेवढं कमीच आहे. अशा या महान अभियंत्याची प्राणज्योत 14 एप्रिल 1962 रोजी मालवली. विश्वेश्वरय्यांच्या जन्मगावातच एका भव्य उद्यानात त्यांचा पुतळा उभारण्यात आला. त्यांनी स्वतः बांधलेले सुंदर घर राष्ट्रीय स्मारक म्हणून दिमाखाने झळकत आहे. अभियंत्यांचे दैवत म्हणून सारे विश्वच विश्वेश्वरय्यांना वंदन करते. केवळ भारतीय नव्हे तर संपूर्ण विश्व विश्वेश्वरय्या, नावच तसं आहे त्यांचं, त्या नावातच सगळं काही आलेलं आहे. तर असा हा एकमेव अष्टपैलू व्यक्ती आपल्या देशामध्ये होऊन गेला आणि त्याच्याबद्दल आपल्याला सार्थ अभिमान असायलाच पाहिजे. आपल्या या पाठातील काही महत्त्वाची वाक्ये मी तुम्हाला दिलेली आहे, तर ही सगळी महत्त्वाची वाक्य अंडरलाईन करून ठेवून द्यायची. पाठ पुन्हा पुन्हा वाचा. विश्वेश्वरय्यांबद्दल अधिक माहिती गोळा करण्याचा प्रयत्न करा. आणि आपण विश्वेश्वरय्यांच्यामध्ये अनेक गोष्टी बघितल्या. कठोर परिश्रम ते घेत होते, त्यांच्यात माणुसकी आपण बघितली. एक अभियंता कितीतरी प्रकारची कामे अगदी सहजरित्या पार पाडू शकतो, असे अनेक गुण त्यांच्यामध्ये. हुशारी होती, त्यांच्यामध्ये उत्साह होता, त्यांच्यामध्ये सूक्ष्म निरीक्षणता होती, अचूकता होती. ह्या सगळ्या काही गोष्टी त्यांच्यामध्ये होत्या आणि म्हणूनच अख्खं जग त्यांना, अख्खं विश्व त्यांना वंदन करत आहे. तर अशा प्रकारचा आपला हा पाठ आपण इथे बघितला आहे. तर स्वाध्याय जो आहे तो स्वाध्याय तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये सोडून घ्यायचा. काही अडचण असेल तर तुम्ही मला व्हॉट्सॲपवर मेसेज करा आणि मग मी तुमच्या अडचणी सोडवेल. अच्छा, मी तुम्हाला एक सुरुवातीला सांगितलं होतं की त्यांची जी नोकरी होती, तर मला असं आठवतं की धुळे जिल्ह्यामध्ये साक्री नावाचं एक गाव होतं, साक्री. त्या साक्री गावामध्ये सर्वात प्रथम त्यांनी आपली नोकरी पत्करली होती. छोटंसं गाव होतं एक, तर त्या गावामध्ये सगळ्यात पहिले त्यांची अपॉइंटमेंट झाली होती. त्याच्यानंतर खडकवासला धरण आहे, राधानगरी धरण आहे, भाटघर धरण आहे. या धरणांचे जे स्वयंचलित दरवाजे जे आहेत त्यांची ते निर्माण करणारे सुद्धा हे आहेत. या धरणांची मजबूती कायम राहावी, तर ती कशी राहावी, तर ही अजूनही हे धरणं जसच्या तसे आहेत, तर ते ह्यांना मजबूत करणारे हेच विश्वेश्वरय्या होय. आणि अशा प्रकारे ह्या असामान्य बुद्धिमत्ता प्राप्त अभियंत्याने आपल्या देशाची मान अख्ख्या जगासमोर उंचवून ठेवलेली आहे. आणि अशाच प्रकारचे अभियंते आपल्या देशामध्ये हो, हीच इच्छा आहे. धन्यवाद.